शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 5 गद्दार खासदारांच्या मतदारसंघाला भेटी देणार आहे. ईशान्य मुंबईत ते येऊन गेले, पुन्हा एकदा येणार आहे. पण आज ते नागपूरला उतरतील, तिथून यवतमाळला आम्ही रात्री जाऊ. यवतमाळनंतर मग आम्ही हिंगोली, परभणी, धाराशिव आणि मग शिर्डी 29 तारखेला अशा कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मेळावे आहेत. ही अत्यंत म्हणजे ज्याला तुम्ही म्हणाल की 3 दिवसामध्ये आम्ही हे 5 मतदारसंघ करणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मतदार हा जागेवरच आहे. 5-6 लोक जर कोणी गेले असतील तर त्यांच्या पुरतं. आता या भागात तुम्ही आहात, एकही शिवसैनिक गेला नाही. मला दाखवावं की एक शिवसैनिक गेला. यवतमाळ एकही शिवसैनिक गेला नाही. परभणी शिवसैनिक गेला नाही. हिंगोली एकही शिवसैनिक गेला नाही, पदाधिकारी गेला नाही. शिर्डी एकही शिवसैनिक गेला नाही. तर अशा निष्ठावंत शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना भेटून आम्ही परत मुंबईत येऊ आणि पुढला दौरा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 5 गद्दार खासदारांच्या मतदारसंघाला भेटी देणार आहे. ईशान्य मुंबईत ते येऊन गेले, पुन्हा एकदा येणार आहे. पण आज ते नागपूरला उतरतील, तिथून यवतमाळला आम्ही रात्री जाऊ. यवतमाळनंतर मग आम्ही हिंगोली, परभणी, धाराशिव आणि मग शिर्डी 29 तारखेला अशा कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मेळावे आहेत. ही अत्यंत म्हणजे ज्याला तुम्ही म्हणाल की 3 दिवसामध्ये आम्ही हे 5 मतदारसंघ करणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मतदार हा जागेवरच आहे. 5-6 लोक जर कोणी गेले असतील तर त्यांच्या पुरतं. आता या भागात तुम्ही आहात, एकही शिवसैनिक गेला नाही. मला दाखवावं की एक शिवसैनिक गेला. यवतमाळ एकही शिवसैनिक गेला नाही. परभणी शिवसैनिक गेला नाही. हिंगोली एकही शिवसैनिक गेला नाही, पदाधिकारी गेला नाही. शिर्डी एकही शिवसैनिक गेला नाही. तर अशा निष्ठावंत शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना भेटून आम्ही परत मुंबईत येऊ आणि पुढला दौरा. लाखो मतदारांशी बेईमानी केली. जे गद्दार मशाल चिन्हावर निवडून आले होते, बरं का, ते फुटले. बाकी याच्या पलीकडे आम्हाला त्याच्यामध्ये आता महत्त्व काय वाटत नाही. आम्ही त्यांना विसरलेलो आहोत. आता आम्ही जेव्हा निवडणुका होतील तेव्हा गाडण्याचं काम नक्की करू. तुमचा पक्ष वाढण्यासाठी आता परवा 6 खासदारांना 50-50 कोटी रुपये दिले. किती खर्च आहे तुम्हाला माझ्यामुळे? मी बोलल्यामुळे तुमचा किती खर्च वाढतो आहे. 50-50 कोटी रुपये दिले, परत 25-25 कोटी रुपये द्यायचे आहेत. त्याच्या आधी 1000-2000 कोटी दिले माझ्यामुळे, बरं का. माझ्यामुळे तुमचा खिस्सा फाटतो आहे. तो जो पक्ष आहे एकनाथ शिंदे गटाचा, हे सगळे संत महात्मे वगैरे आहेत. ते राम मंदिर वगैरे याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याच्यामुळे 2000 कोटीची चोरी तिकडे झाली, बरोबर आहे. हे सगळे त्यातलेच ना. त्या 2000 कोटीतले काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का? दानपत्रातले, दानपेटीतले. आता याचा तपास करावा लागेल. मग 2000 कोटी गेले कुठे? सोडून द्या आता. हे संत महात्मे यांच्याकडे पुष्पक विमानं आहेत. मग पुष्पक विमानात खासदारांना बसवून ते वैकुंठाला घेऊन जातात. तुम्ही ते फोटो पहा. एक खासदार असे आहेत त्याच्यामध्ये, त्या विमानात बसलेले, की ते खासदार कधी कोणाच्या घरी पाणी पित नाहीत. एक खासदार स्वतःला वारकरी संप्रदायाचे फार मोठे पाईक,
ते कोणाच्या घरी गेले तरी साधं पाणी पित नाही, कारण त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज शिजत असावं, ते हॉटेलमध्ये पाणी पित नाहीत. पण त्या दिवशी त्या विमानामध्ये त्यांच्या टेबलावरती ग्लासात रंगीत पाणी होतं. तुम्ही पहा, रहस्यमय रंगीत पाणी आहे आणि ते आहे की नाही तुम्ही पहा. त्याला तुमच्या भाषेत काय म्हणतात, काय वेगळं नाव आहे. हां, रंगीत पाणी आहे. आता मी त्या पाण्यावर संशय घेत नाही रंगीत पाण्यावरती, पण त्या चार्टर फ्लाईटमध्ये व्हेज नॉनव्हेज सगळं एकत्रच असतं. म्हणजे 50 कोटी माणसाचं जीवन कसं बदलतं. एखाद्या वारकरी संप्रदायातल्या या मानणाऱ्या या खासदाराचं, म्हणजे मी अनेक वर्ष बघतोय, तो कोणाच्या घरी माणूस पाणी पित नाही, पार्टीच्या कार्यालयात आला तरी पाणी पित नाही, कदाचित त्याला नॉनव्हेजचा हात लागला असेल. पण त्या विमानामध्ये तुम्ही पहा, असे मस्त तरंगत बसलेले आहेत, समोर ग्लास आहे, ग्लासामध्ये रंगीत पाणी आहे. कोकोकोला असेल, पण ते एकदा कोकोकोलाही प्यायला नकार देत होते, हे चालत नाही आमच्या पंथामध्ये. पण 50 कोटीनं किती माणसाचं जीवन बदलतं हे मला त्या दिवशी दिसलं.